ओम शांती। आज आहे 28 जानेवारी 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, मोस्ट बिलवेड अर्थात सर्वात प्रिय शिवबाबा आले आहे तुम्हा मुलांना विश्वाचा मालक बनविण्याकरिता। तुम्ही त्यांच्या श्रीमतावर चाला। प्रश्न आहे, मनुष्य परमात्म्याच्या बाबतीत कोणत्या दोन गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध बोलतात? उत्तर आहे, एकीकडे म्हणतात परमात्मा अखंड ज्योती आहे आणि दुसरीकडे म्हणतात ते तर नावारूपापासून न्यारे आहे। ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत। यथार्थ रूपाने जाणल्या कारणानेच पतित बनतात। बाबा जेव्हा येतात तेव्हा ते स्वतःची खरी ओळख देतात। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. फुलांच्या बागेमध्ये अर्थात स्वर्गामध्ये जायचे आहे म्हणून सुगंधी फूल बनायचे आहे। कोणालाही दुःख द्यायचे नाही। सर्व नाती एका पारलौकिक बाबा सोबत जोडायची आहेत। 2. शिवबाबा सर्वात प्रिय आहेत, त्या एकावरच प्रेम करायचे आहे। सुखदाता बाबांची आठवण करायची आहे। आजचे वरदान आहे, कोणाचीही कमतरता कमजोरी न बघता आपल्या गुण आणि शक्तींचा सहयोग देणारे मास्टर दाता भव। स्पष्टीकरण आहे, मास्टर दाता ते आहे जे सदैव याच आत्मिक भावनेमध्ये राहतात की सर्व आत्मे आपल्या सारखे वारशाचे अधिकारी बनावेत। कोणाच्याही कमतरतेला कमजोरीला न पाहता ते आपण धारण केलेल्या गुणांचा आणि शक्तींचा सहयोग देतात। हा असाच आहे, या भावनेऐवजी आपण याला देखील बाप समान बनवायचे अशी शुभ भावना असावी। त्याच सोबत हीच श्रेष्ठ कामना असावी की हे सर्व आत्मे गरीब, दुःखी, अशांत पासून सदैव शांत, सुखस्वरूप श्रीमंत बनावे। तेव्हा म्हणणार, मास्टर दाता। स्लोगन आहे, मनसावाचा कर्मणा सेवा करणारेच निरंतर सेवाधारी आहे, त्यांच्या प्रत्येक श्वासामध्ये सेवा सामावलेली आहे। ओम शांती।